उद्देश तुमचा जरी चांगला असेल, त्याच्यामध्ये दोष घडला की तुम्हाला मार बसते कर्माचा. भीष्माचार्य रस्त्यानं जाऊ लागले मागच्या जन्मात, मागच्या अवतारात रथात बसलेले होते. रथाचे जे चाक असतात ना, चाक, त्या चाक असे, त्याला धावपट्टी असते, जुनी लाकडाची चाक आणि त्याला लोखंडाची, आणि ती गेलं की तिथं त्याची पट्टी तयार होती. असा वन पडतंय, वन काय पडतंय, त्याचा वन पडते. एक सरडा मरून पडला, जखमी अवस्थेत पडला होता. त्या कशात, त्या चाकाच्या, त्याला आकारी म्हणतात, आकारी काय म्हणतात त्याला, त्या आकारीमध्ये सरडा जखमी होता. एक भीष्माचार्य रथात बसून जात असताना सरडा दिसला आणि त्याची शेपटी हलताना दिसली. भीष्माचार्य म्हणले जिवंत आहे काय, आणि जिवंत सरड्यावरून रथ नेणे म्हणजे हत्या केल्यासारखी. त्यापेक्षा त्याला आपण सुरक्षित जागेवर टाकू, आणि म्हणून त्याला उचलण्याकरता भीष्माचार्य खाली उतरले रथातून आणि त्याला शेपटी धरली. शेपटी धरली, तो सरडा होता जखमी, त्याच्या अंगाची आग झाली. एक तर म्हणला माझ्या ह्या जखमी अवस्थेमध्ये मी इथं पडलोय, कोण मला त्रास द्यायला. त्यानं मारला नख, त्या सरड्यानं काय मारलं, नख मारलं. नख मारल्यावर भीष्माचार्य म्हणले मी तुला सुरक्षित जागेवर नेऊन टाकण्याकरता तुझी मदत करायला आलो, आणि मलाच तू नख मारतो का, मरणास म्हणले. तिकडं तिकडं मरणास का म्हणून असं फेकलं की ते कुपाटीव जाऊन पडलं. कुठं जाऊन पडलं, कुपाटीव. आणि कुपाटीवून जाऊन पडल्यावर त्याला काय लागले, असे काटे, आणि ते मेलं का मग उद्याच बीजेच्या दिवशी गेलं काय. त्या सरड्याला मरायला पुढे किती दिवस लागले हे भागवत करायला माहिती, आपल्याला काय माहिती. 42 दिवस तरसलं ते सरडा, 42 दिवस तरसलं, मरण येता येईना त्याला. आणि जितके दिवस ते तरसलं ते कर्म कोणाच्या नावावर पडले, भीष्माचार्याच्या नावावर पडले. इतक्या सैन्याचे प्रमुख असताना, एवढे मोठे असताना, भीष्माचार्य म्हणजे काय सामान्य गोष्टी वाटते का काय तुम्हाला. भीष्मपण केला खरा आणि धनुर्धरा. भीष्माचा पण खरं करण्याकरता स्वतःची प्रतिज्ञा ज्या भगवंतानं मोडली, इतकं भीष्माला मानणाऱ्या देवानं भीष्मावर वेळ आल्यावर जराशी मदत तर करावं ना, काट्यावरून उचलावं, काही करावं. बाण मारायला लावली त्याला. कोणचं पंजरी म्हणते त्याला, शरपंजरी. आणि शरपंजरीवर भीष्माचार्य तरसले. पाणी पाणी म्हणल्यावर अर्जुनानं बाणानं पाणी काढलं, मग पाणी पाहिजे. पण तितके दिवस ते कर्म तयार झालेलं भोगावंच लागलं. बरं इमानदारीनं तुम्ही इथं पावनधामवर आलेल्या सगळ्या महिला मंडळी खरं सांगा, रथ मधून घालायचा होता का, रथ सरड्याहून घालायचा होता का, काय दोष होता भीष्माचार्याचा. फक्त बाबा तुला काय करतो, सुरक्षित जागेवर नेऊन ठेवतो. पण त्याचं निघालं उरफाटच, मी माझ्या कर्मानं मरायलो म्हणला, मला काय इथं कोण येऊन सळवायले म्हणून त्यानं नख मारलं. नख मारल्यामुळे हे होऊन पडले. हे झालेलं कर्म खऱ्यानं तुम्हाला म्हणायचं, मला विचारायचंय, जाणीवपूर्वक केलंय भीष्माचार्यानं का सहजगत्या झाले, सहजगत्या झालेलं कर्म, पण त्याच्या झळा सहन करावं लागल्या ना. विठाला 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 विठाला. जाणीवपूर्वक केलं का सहजगत्या घडलं, कर्म तर तयार झालं ना. आणि मग हे असं कर्म तयार झाल्यामुळं भीष्माचार्याला त्याच्या झळा सहन कराव्या लागल्या. मग धर्मराजासारखे, भीष्माचार्यासारखे एवढी मोठी 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 लोक कर्मामध्ये अडकून पडलेले बघून महाराजाला खंत वाटू लागली. एवढे वीर शूर राजे महाराजे हे जर ह्याच्या कचाट्यात अडकून जर्जर झालेत, सामान्य माणसाचं काय खरे, याला तर काहीच कळत नाही. कोणी म्हणलं की तसंच, कोणी म्हणलं की तसंच वागायलेत लोक. काय खरंय, काय खोटंय, काय चांगलंय, काय वाईट आहे, सत्कर्म काय, दुष्कर्म काय, हे तर काहीच घेण देण नाही लोकांचं. ह्या समाजाचं कसं होईल. आणि म्हणून ह्याच्यावर काही तोडगा आहे का, ह्याच्यावर काही मार्ग आहे का. मार्ग कोण काढू शकते, म्हणून त्याच्या दारात आहे देव, देवाच्या दारात तुकोबा राहत. आणि काय म्हणतायत, मज सोडवी दातारा कर्मापासो निदुस्तरा. पांडुरंगा, हे जे कर्म दुस्तर होऊन बसले लोकांच्या मागे,
जी माणसं पुन्हा 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 जन्माला येतात, काय चुकविण्याकरता, काय भोगण्याकरता? कर्म भोगण्याकरता. आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळायावे, तया ते भोगावया यावे देहाये का. अनेक लोक ह्या कर्माचा मार सहन करत 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 जीवन जगतायत. देवा हे लोक सुखी करा हो. विठाला विठाला. बसलेली माणसं म्हणतील महाराज देवाजवळच का महाराज म्हणू लागली? त्याचं कारण आहे त्या देवाच्याच हातात इतकी ताकद आहे पाप पुण्य पुसायची. जास्त काय बोला. गुरुकुलामध्ये राहिले भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा जीवलग मित्र. सुदामा ब्राह्मण भुकेला कोवळा होता म्हणून गुरुमाईनं फुटाणे दिले, हरभरे दिले. मग त्यानं वाटून खावं का? वाटून खावं का? देवा तुला हे 2 घास राहू दे, मी 2 घास खातो. नाही. सरपण आणायला गेले हे दोघं. भगवान श्रीकृष्ण वर गेले वाळलेले सरपण खाली तोडायला, आणि सुदामा ब्राह्मण खाली का खाली बसल्या बसल्या हरभरे खायचे. जसं लाकूड सरपण मोडल तसं हरभर दाडामध्ये काय करायचं? चावायचं, कडडड वाजायचं. भगवान श्रीकृष्ण म्हणाले का वाजायला? सरपण वाजायला ना म्हणला. ते काय ते भगवंताना असं केलं, कडकून वाजविलं. अरे म्हणले मी मोडलंच नाही, काय वाजायले? काय वाजायचंय म्हणले? थंडी वाजायली बाबा म्हणून माझे दात वाजायले. भगवान श्रीकृष्ण म्हणले एक तर मला सोडून खायलास, आणि पुन्हा म्हणाला सरपणच वाजायले, दातच वाजायले, तुझे दात तसेच वाजू दे. म्हणजे दातच वाजले की काय राहिलं? निघून गेला शब्द. आणि मग ते कर्म काय केलेलं छोटसच कर्म होतं की काय चोरून खाल्लं होतं लगे असे गुलाबजामुन काय खाल्ले होते? हरभरे फोडून खाल्ले, पण छोटच होय नका, पण ते काय झाले? कर्म झाले ना. त्याचा सहन किती करावा लागला? मार. अर्धा जन्म गेला दारिद्र्यामध्ये. आणि मग भगवान श्रीकृष्णाच्या भेटीला आलेल्या सुदामा ब्राह्मणाकडे बघितल्यावर भगवान श्रीकृष्णाला दुःख झालं. माझ्या सुदामाला लय ह्या कर्माचा मार बसलाय म्हणले. ये रे राजा म्हणले तुझी पूजा करतो. आणि पूजा करायच्या नादात, गंध लावायच्या नादात त्याचं कपाळ पुसलं. काय पुसलं? हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी कृपे त्याचा नाश झाला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. कपाळ पुसलं की कर्म पुसलं. आणि म्हणून ते कर्म पुसलं. आणि जाईपर्यंत जी झोपडी होती की नाही, जी गरिबी होती की नाही, ती गरिबी दूर केली. आणि काय दिले? काय दिले? सुदामा ब्राह्मण कैसा दारिद्र्य पिढीला, म्हणून धावोनी या तुझ्या भेटी लागी आला. शुद्ध भाव देखोनिया
गाव स्वर्णाचा दिला गा. काय विठोबाचा धर्म जागो. सुजाबाजी असं मज पुरतं झालं बस झालं. त्याचं कर्म छोटच होतं. काय चोरून खाल्लं होतं फक्त हरभरे हो. काय काय लय न मिळती चीज आहे की काय. छोटच कर्म पण त्याचा मार बसला. जन्म गेला. जन्म त्याच्यात दुरुस्ती केली देवानं. गंध लावायच्या निमित्तानं काय पुसले कर्म पुसलं आणि सुवर्णाची नगरी दिली. असं देवाला कर्म घडलेलं सुद्धा पुसता येते, बदल करता येते, लिहिता येते. करील ते तो आहे. पापा पुण्याचा हिशोब करायचं सामर्थ्य त्याच्यात आहे. आणि म्हणून त्या देवाच्या दारात येऊन तुकोबाराय म्हणतात आमची अपेक्षाच काही नाही व देवा. मज सोडवी दातारा कर्मापासोनी दुस्तरा. हे आम्हाला देवा याच्यातून आम्हाला सोडवा हो. आणि तुम्ही जर आमची खरंच जर जमानत घेतली तर निश्चित आम्ही याच्यातून सोडू. आणि आम्हाला तुमच्याशिवाय दुसरं कोण इतक्या जवळचं. बरं असंही नाही की आमची जमानत घ्यायच्यात तुमच्यात काही सामर्थ्य नाही, तुमच्याजवळ 7-12 नाही, असं नाही. तुमच्या सगळ्या 7-12 तुमच्याच जमानत घ्यायला काय लागती 7-12 लागती. तुमच्याजवळ काय अडचण आहे. कडब्यानं गाडी भरली ना, कडब्यानं गाडी, ती वर जी रचणार असते का ते म्हणतात बस झालं आता. काय म्हणते बस झालं म्हणजे याचा अर्थ गाडी रचणार म्हणतंय बस झालं. आणि ते फेकणार म्हणला 2च पेंड्या आहेत 2 येऊ दे म्हणला. मग ते जे रचणार आहे ना त्याला बरोबर पेंडी दाबायची कळती किती आहे. मग बसलेले माणसं म्हणतील महाराज त्यानं 2 पेंड्या का फेकल्या. भरलेल्या गाडीला 2 पेंड्याचं लय नीट आहे का. तसं देवा 3ऱ्या चरणामध्ये करशी अंगीकार करशी अंगीकार करशी अंगीकार. शाबाश शाबाश शाबाश. अंगीकार करशी अंगीकार करशी अंगीकार करशी अंगीकार करशी अंगीकार करशी अंगीकार करशी अंगीकार. करी काय माझा भार करी काय माझा भार मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा. करी काय माझा भार तरी काय माझा भार मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा. करीशी अंगीकार तरी काय माझा भार. देवा तुला काय अवघड आहे. तुला काय त्याच्यात म्हणजे असं थोडंच की बाबा आता माझ्याच्यानं होतच नाही, माझी तेवढी अवकातच नाही, माझ्या तेवढं जमतच नाही, असं थोडंच आहे देवा. तुला आमचं काय वजं होणार आहे. माईला कुठे लेकराचं वजं होत असते का. आणि आम्ही जायचं तरी कोणाच्या दाराला. तुझ्याशिवाय आहे तरी कोण आम्हाला. कोण आम्हा पुसे शिनले भागले. शिनल्या भागल्याला विचारणारा तू आहेस ना. मग आम्ही जायचं कोणाला दाराला. देवाच्याच पोटात कालवू लागलं. महाराज बोलू लागले. शब्द माझे जरा लक्ष ठेवा तुम्ही. ज्यावेळी समोरचा बोलतो त्या बोलण्याचा भाव बघून समोरच्या माणसाच्या पोटात कालवते. राहू दे रे बाबा म्हणते. आता कधी काही भिक्षुक लोक असते ना, माय बाप सकाळपासून काही खाल्लं नाही हो, 10-5 रुपये द्याल का. पोटात कालू होते. कोरोनामध्ये एक बाई आली आमच्या घराला. 7 किलोमीटर पायी चलत आली परभणीतच.
महाराज म्हणली. त्यात आमच्या महाराज म्हणले, महाराजाच्या घर ओळखीचे असतात की. कोण आले? मी छतावर चल लागलो तर आम्ही. महाराज म्हणले की, म्हणलं काय बाई खाली येता का? हो येतो म्हणलं. काय झालं? कारण मग आमच्या घरला लोक येऊ लागले ते, म्हणजे कोणाला एखादं इंजेक्शन कमी पडलं, एखादा बेड कमी पडला, एखादी काही अडचण आली, काय 10-5 रुपयासाठी येऊ लागले लोक. आणि होते आपल्या जवळ तोवर दिले बी ना आपण, होते तितके दिले. 8-8.5 लाख रुपये गेले ते माझे त्या दिवशी, त्या काळात तितक्या. आम्ही तर कोणते 7-12 इकून आणले होते, माणसाचेच पैसे, माणसाच्या कामाला गेले. पुन्हा त्या 8चे 16 झाले. इतकं काय लगे देणारे लोक दिले. तुझ्या कुठं बापाच्या घरून आणले होते, लोकांचे पैसे लोकांना वाटले की दिले, काय अडचण. बाई म्हणली, महाराज मोठ्यानं मना वाटणं म्हणली, चांगल्या घरची बाई होती. खाली आलो म्हणलं, बाई काय? 3 दिवस झाले सिलेंडरच नाही म्हणले महाराज. आणि गावाकडून कोणी येईन आणि इकडून कोणी जाईन, मी तुमचे पैसे ठेवणार नाही. किती लागूच लागले, 1000-1000. पण तिच्या पोटातलं जे होतं, इतक्या चांगल्या घरची बाई होती, 10-5 एकर जमीन आहे तिला, चांगल्या घरची. पण काय परिस्थिती आली ती, याला इकडे जाता येईना आणि त्याला इकडे येता येईना. म्हणले महाराज मग 1,500 रुपये पाहिजे होते. देतो ना बाई म्हणले. म्हणजे 1,500 रुपये दिल्यावर तिच्या जे चेहऱ्यावरचा भाव होता, तिचे जे डोळे असे डबडब पाण्यानं भरलेले होते. मी वरी गेल्यावर आमच्या घरचे म्हणले, असे कोणी येईल आणि कोणाला देते? म्हणले कोणाला बी देता येईल रे बाबा. म्हणते बाई लयच म्हणलं रडू लागले. पोटात कालवत आहे माणसाच्या काही बघून, तसं जगद्गुरु तुकोबाराय बोलू लागले आणि देवाच्या पोटात कालवू लागलं. महाराज नेमकं तुम्ही एवढं का असं करताय सांगा की. नाही म्हणले देवा, आम्हाला ज्याला झळा झाल्यातनं सहन करावं लागल्यातनं, त्याचं ते बघून मला दुःख, मी तुमच्या दारात आलोय, आम्हाला ह्याच्यातून सोडवा हो. मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. आणि एवढं आम्ही बोललो नसतो तुमच्याजवळ, परक्याजवळ माणूस एवढं बोलत नाही. ह्या बोलण्याच्या पाठीमागचा एवढा जो आमचा अट्टहास आहे, त्याचं कारण महाराजांनी जीवीच्या जीवना, जीवीच्या जीवना, वा वा वा, जीवीच्या जीवना, जीवीच्या नारायणा तुका मने नारायणा मद सोडवी मद सोडवी दुस्तरा कर्मा कर्मा पासून दुस्तरा
तुका म्हणे नारायणा, आमचं जीवनच आहे तू, सर्वस्व आमचा तू आहेस, तुझ्याशिवाय देवा आम्हाला कोण आहे. आणि म्हणून एक अंतकरणातल्या भावना तुझ्यापर्यंत पोहोचवाव्यात, तर तसं तुला पोहोचवायची गरजच नाही. न सांगता कळे अंतरीचे गुज, पण एक भावना आहे व्यक्त कराव्यात. काही गोष्टी कशा आहेत कुठेही व्यक्त करता येत नाहीत, व्यक्त करण्याकरता जागाच योग्य लागते. अयोग्य ठिकाणी व्यक्त झालात की त्याचं हसं होते, योग्य ठिकाणी जर व्यक्त झालात त्याच्यावर तोडगा निघते. प्राणाचे सोयरे भेटे, जीवी भूतली संकटे, तेथ निवेदिता न वाटे, संकोच काही. निसंकोचपणे हृदय खुल्ल करण्याकरता सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये जागा पाहिजे. बाजारात आपल्या व्यथा नाही मांडल्या पाहिजे, असं होते त्याचं. आणि मग असं कोण आहे दुसरं निसंकोचपणे आम्ही कोणाजवळ जावा देवा मांडायला? जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देवा सांगो सुख दुःख, देव निवारी. या हेतून देवा आम्ही तुझ्या दारात आलोय, आम्हाला आहेच कोण तुझ्याशिवाय जीवीच्या जीवना. तुका म्हणे नारायणा, देवानं कडकडून तुकोबाराला जवळ धरलं. महाराज नेमकं तुमचं म्हणणं, माझं दुसरं काहीच म्हणणं नाही. मज सोडवी दातारा, कर्मापासोनी दुस्तरा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.